शंकर भट्ट कुरुवपूरला जात असताना त्यांना पलाणी स्वामी नावाचे एक महान तपस्वी भेटतात. ते श्रीपादांचे भक्त होते. पलाणी स्वामींनी शंकर भट्टांना सांगितले की श्रीपाद श्रीवल्लभ हे साक्षात दत्तप्रभू आहेत आणि त्यांची बहीण वासवी कन्यका परमेश्वरी, जी आदिमायेचा अंश आहे, ती त्यांच्यासोबत सूक्ष्म रूपाने सदैव असते. आदिमाया वासवी अत्यंत रूपवान आणि सुसंस्कृत होती. एकदा त्या राज्याचा सम्राट विष्णुवर्धन याने वासवीला पाहिले तेव्हा मोहित होऊन तिच्याशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. कुसुमाश्रेष्ठ या पित्याने विवाहास नकार दिला तेव्हा संतापलेल्या विष्णुवर्धन राजाने युद्धाची आणि राज्याचा नाश करण्याची धमकी दिली. आपल्या कुळाचा सन्मानासाठी वासवी मातेने स्वतःला 102 गोत्रांच्या जोडप्यांसह अग्निकुंडात समर्पित करण्याचा निर्णय घेतला. अग्निप्रवेशापूर्वी तिने आपल्या दिव्य रूपाचे दर्शन दिले आणि सांगितले की ती धर्माच्या रक्षणासाठी हा देह त्याग करत आहे. असे मानले जाते की जेव्हा श्रीपाद श्रीवल्लभ कुरुवपूरला येऊन सूक्ष्म वासवी मातेला भेटले तेव्हा श्रीपादांनी तिला आशीर्वाद दिला की कलियुगात तू कन्यका परमेश्वरी म्हणून पूजली जाईल आणि ते तिच्या भक्तांचे रक्षण करतील. आपल्या स्वामी_माऊली 33 या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका.